आज आपण दिवाळी स्पेशल पहिला गोडाचा पदार्थ म्हणून गुलाबजाम करतोय, तेही परफेक्ट अगदी हलवाई स्टाईल। हे खव्याचे गुलाबजाम इतके परफेक्ट बनले होते की ज्यांनी खाल्लं त्यांनी विचारलं कोणत्या स्वीट मार्टमधून आणलेत। इतके परफेक्ट बनले होते, इतके टेस्टी स्वीट आणि अगदी रसरशीत असे आपले हे गुलाबजाम बनले होते। त्याचे ज्या वेळेला आपण गुलाबजाम बनवतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं होतं की गुलाबजाम तेलामध्ये फुटतात किंवा बऱ्याच वेळेला गुलाबजाम पाकामध्ये मुरले जात नाहीत, मध्येच पिठाचा गोळा राहतो। खव्याच्या गुलाबजामचं आपण अगदी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे, अगदी रसरशीत असेच आपले गुलाबजाम तयार होणार आहेत। तर परफेक्ट असे हलवाई स्टाईल अर्धा किलोच्या प्रमाणात आपण खव्याचे गुलाबजाम तयार करायला घेऊया। नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये। आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये खव्याचे गुलाबजाम करतोय। त्यासाठी मी अगदी फ्रेश असा अर्धा किलो खवा घेऊन आलेली आहे आणि हा थोडा सॉफ्ट झाल्यानंतर आपण अशा छोट्या किसणीनं किंवा मोठ्या किसणीनं किसून घेणार आहोत। त्या किसणीनं किसल्यामुळं त्याच्यामध्ये अजिबात लम्स राहत नाहीत, एकसारखा सगळीकडनं किसला जातो आणि आपल्याला हातानं घोटायला छान व्यवस्थित येतं। यासाठी आपण छोट्या किसणीनंच किसावा। खवा घेताना नेहमी फ्रेश खवा घ्यायचा आहे आणि आता आपण किसून घेतलेला आहे। किसल्यानंतर जो तळहाताचा भाग असतो त्यांना आपण दाबून दाबून हा खवा एकदम छान असा मऊ करून घेणार आहोत। खवा जेवढा छान मळला जाईल तेवढे तुमचे छान गुलाबजाम तयार होणार आहेत। हा खवा साधारण मळून घ्यायला मला 10 ते 15 मिनिटं लागली। यामध्ये आपण पनीरचा सुद्धा वापर करणार आहोत की जेणेकरून गुलाबजामचा सुद्धा फ्लेवर येणार आहे आणि शिवाय कालाजामुनचा सुद्धा फ्लेवर येणार आहे। यामध्ये पनीर जर घातलं तर कालाजामुनचा सुद्धा फ्लेवर येतो। तर आपण काय केलेलं आहे, अर्धा लिटरला थोडं कमी दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये व्हिनेगर घालून दूध फाडून घेतलेलं आहे आणि नंतर ते धुवून आपण त्याचा 100 ग्रॅम इतका पनीर बनवलेला आहे। हे पनीर स्वच्छ पाण्याने धुवून नंतरच आपण खव्यामध्ये वापरणार आहोत। त्याचा आंबटपणा पूर्ण गेल्यानंतर आपण हे पनीर खव्यामध्ये घालणार आहोत। पनीर घातल्यानंतर सुद्धा खवा छान मळून घ्यायचा आहे। पनीर आणि खवा दोन्ही एकदम छान मिक्स झालं पाहिजे। हे आतानंच मळून घ्यायचं म्हणजे छान असे आपले गुलाबजाम तयार होणार आहेत। मी लहान होते त्यावेळेला आमच्या आईकडं छोटेखानी हॉटेल होतं, त्यावेळेला बऱ्याच वेळेला ऑर्डरचे गुलाबजाम तयार केले जायचे। तर बऱ्याच वेळेला आई असे 1-1, 1.5 किलोचे गुलाबजाम तयार करून विकायची। त्यामुळे बरीच माहिती मला या गुलाबजामबद्दल आहे। वा चांगल्या प्रमाणात फेटणं हे फार महत्त्वाचं आहे। आता आपण यामध्ये मैदा घालणार आहोत। इथं मी अर्धा कप मैदा घेतलेला आहे। अर्धा किलो खव्यासाठी अर्धा कप मैदा आपण सुरुवातीला घेणार आहोत आणि जसा लागेल तसाच आपण थोडा थोडा मैदा घालून हे पीठ मळणार आहोत। एकदम मैदा घालायचा नाही, 2-2 चमचे आपण त्यातला मैदा घालत जाऊन पीठ जसं लागेल तसं मळणार आहोत। सुरुवातीला 2 चमचे मैदा घालायचा, पीठ मळायचं चांगलं, परत आपण त्यामध्ये 2 चमचे परत मैदा घेतलेला आहे आणि परत हे पीठ आपण मळणार आहोत, कारण की आता आपल्याला जाणवतंय पीठ थोडं पातळ आहे। आता आपण यामध्ये बेकिंग पावडरसुद्धा घालणार आहोत। 1/4 स्पून असतो छोटा, तो आपण यामध्ये बेकिंग पावडर घालणार आहोत। हे दोन्ही एकत्र करून आपण छान परत आणि मैदा आणि आपला खवा मळून घेणार आहोत। बेकिंग पावडर ही पूर्ण खव्यामध्ये मिक्स छान झाली पाहिजे, इतकं आपण तळहातानं सगळीकडे घासून व्यवस्थित मळून घेणार आहोत। अर्धा किलो खव्यासाठी आपण 1/4 चम्मच बेकिंग पावडरचा यूज केलेला आहे। छान असं पीठ मळून झालेलं आहे, एकसारखं सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे। आता यामध्ये वरून आपण मैदा घालणार नाही आहे। साधारण अर्ध्या कपातला माझे 2 चमचे शिल्लक राहिलेला आहे मैदा। साधारण अर्धा किलो खव्यासाठी 100 ग्रॅम पनीर, 4 ते 5 चमचे मैदा आणि 1/4 चमचा बेकिंग पावडर एवढं प्रमाण आपण वापरणार आहोत। त्यामध्येच आपण थोडीशी वेलची पावडरही घालून घेणार आहोत की जेणेकरून कालाजामुनमध्ये जसे वेलची पावडर वापरतात आणि त्याचा फ्लेवर येतो, यासाठी आपण आतमध्ये सुद्धा गुलाबजामच्या वेलची पावडर घालून परत एकदा मर्दून छान घेणार आहोत। छान अगदी चकचकीत गोळा तयार होईपर्यंत खव्याचा आपण पीठ छान मळून घेतलेला आहे। साधारण मला 20 ते 25 मिनटं हा खवा मळायला लागला। वरून इथं आपण 2 ते 3 चमचे छोटे तूप घालणार आहोत आणि छान परत एकदा वरून तूप आपण लावून घेणार आहोत की जेणेकरून आपले गुलाबजाम असे चकचकीत तयार झाले पाहिजेत, त्याला क्रॅक्स नाहीत गेले पाहिजेत, म्हणजे जेणेकरून अजिबात गुलाबजाम तेलामध्ये फुटला नाही पाहिजे। दिसतानाही अगदी गोल गरगरीत असे गुलाबजाम आपले दिसले पाहिजेत। दिवाळीचे कसे अगदी गोल गरगरीत असे गुलाबजाम असतात, त्याच पद्धतीनं आपले गुलाबजाम तयार होणार आहेत। पाहू शकताय अर्धा कप मैद्यातलं एवढं 2 ते 3 चमचे
साधारण माझं हे मैदा शिल्लक राहिलेला आहे, म्हणजे साधारण 4 ते 5 चमचे आपण मैदा वापरलेला आहे. खूप जास्तही मैदा वापरायचा नाही, जेवढा लागेल तेवढाच मैदा वापरायचा, म्हणजे गुलाबजाम आतून अजिबात कडक होत नाहीत, अगदी छान सॉफ्ट होतात. गुलाबजामला जाळीही छान पडते. साधारण 4 ते 5 चमचे अर्धा किलो खव्यासाठी मैदा बास होऊन जातो. आता आपण सुरुवातीला पाक तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी 3 वाटी साखर घेणार आहे. तुम्ही कपानं मोजून घेऊ शकता किंवा वाटीनं मोजून घेऊ शकता. इथं माझी पाव किलोची वाटी आहे. साधारण 3 पावशर आपण साखर घेतलेली आहे, म्हणजे वजनी म्हणाल तर 750 ग्रॅम साखर लागलेली आहे अर्धा किलो खव्यासाठी. जेवढी साखर आपण घातलेली आहे तेवढ्याच वाट्या आपण यामध्ये पाणी घालणार आहोत, कारण आपल्याला हा पातळ पाक तयार करायचा आहे. खूप जास्त 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही, फक्त चिकट असा पाक आपल्याला तयार करायचा आहे. मी 3 वाटी साखरेसाठी 3 वाटी पाणी घेतलेलं आहे. हा पाक आपण गॅसवर आटायला ठेवूया. सुरुवातीला गॅस मोठा करून साखर विरघळवून घेणार आहोत आपण. पाक नेहमी जाड तळाच्या पातेल्यामध्ये करायला ठेवावा, म्हणजे जेणेकरून आपण जरी ढवळलं नाही तरी खाली चिकटू नये साखर, यासाठी. पाक करताना अधूनमधून आपण ढवळून घेणार आहोत. तोपर्यंत आपण आपलं तेल गरम करायला ठेवूया. पाक मी दुसऱ्या साईडला शिफ्ट केला आहे आणि आता इथं आपण मोठ्या कढईमध्ये तेल तापत ठेवणार आहोत. गुलाबजाम तळायसाठी साधारण पसरट भांड्यामध्ये तेल तापत ठेवावं, जेणेकरून एका वेळेला बरेच गुलाबजाम तळले जाऊ शकतात. आता गुलाबजामचं साधारण पीठ 15 ते 20 मिनटं झालं आपण भिजवून तयार झालेलं आहे. आता आपण तूप लावून घेणार आहोत. परत एकदा हाताला तूप लावून घ्यायचं आहे, की जेणेकरून आपले गुलाबजाम असे चकचकीत तयार झाले पाहिजेत. आणि परत एकदा गोळा थोडासा आपण मर्दून घेणार आहोत, कारण की हे ड्राय झाला असेल यासाठी आपण थोडं मळून घेणार आहोत. प्रत्येक गुलाबजाम करताना पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि गुळगुळीत असे आपण गोळे तयार करणार आहोत. गुलाबजामचा साईज खूप जास्त मोठा किंवा खूप जास्त छोटा असा नाही घ्यायचा. मीडियम साईजचे आपण छान असे गुलाबजाम तयार करणार आहोत. एवढे मी गुलाबजाम तयार केले आहेत, कारण की हे तेलामध्ये पण छान फुलतात, शिवाय पाकामध्ये टाकल्यावर सुद्धा एकदम छान फुलून मोठे होतात. त्यामुळं साधारण मीडियम साईजचे आपण असे गुलाबजाम तयार करणार आहोत. आपण सगळे गुलाबजाम वळून घेतलेले आहे. साधारण 60 ते 65 गुलाबजाम आपले तयार होतात. छोटे गुलाबजाम केले तर साधारण 70 ते 80 बनू शकतात. निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच नवीन नवीन पदार्थ पाहता येतील. पाक होत आलाय तोपर्यंत यामध्ये 2 वेलची सोलून घातली. पुढं जाऊन द्यायचं नाही, नाहीतर बऱ्याच वेळेला गुलाबजामला साखर धरू शकते. यासाठी पातळच पाक आपण ठेवणार आहोत. गुलाबजाम तळताना खूप जास्त गरम तेल करायचं नाही. अगदी मीडियम गॅसवरती आपण तेल तापवणार आहोत आणि त्यावेळेला एक गुलाबजाम टाकून बघणार आहोत. गुलाबजाम छान वरती आला की आपण समजायचं तेल गरम झाले. आता यामध्ये सुरुवातीला मी 8-10 गुलाबजाम टाकून बघते. मी गॅसवर आपण हे गुलाबजाम तळणार आहोत, की जेणेकरून आतपर्यंत हे गुलाबजाम तळले गेले पाहिजेत. सुरुवातीला माझं तेल थोडं गरम झालं, त्यामुळे थोडंसं खाली लागल्यासारखं झालं गुलाबजाम. परंतु गुलाबजाम कधी झाऱ्यानं हलवायचं नाही, चमच्यानं असे फिरवून फिरवून आपण गुलाबजाम तळणार आहोत. किंवा सुरुवातीला अशी फक्त कढई थोडीशी हलवून घ्यायची, की जेणेकरून गुलाबजाम इकडं तिकडं असे हलले पाहिजेत. तुम्ही सुरुवातीला झारा जर लावला गुलाबजामला तर गुलाबजाम फुटण्याचे फार चान्सेस असतात. त्यामुळे गुलाबजाम अलगद वर आल्यानंतर आपण चमच्यानं फक्त साईडनं फिरवून घेणार आहोत. इथं मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं छान अगदी ब्राऊन रंगावर येऊपर्यंत आपण हे गुलाबजाम तळून घेणार आहोत. साधारण मी काला जामून इतपत आपण हे गुलाबजाम तळलेले आहेत, की जेणेकरून रंगही खूप सुंदर येतो आणि आतपर्यंत छान तळलेही जातात. आणि बेकिंग पावडरमुळं आतनं खूप छान जाळीही या गुलाबजामला पडते. आता आपण दुसरा घाणा सोडणार आहोत. दुसरा घाणा सोडताना मी इथं जास्त गुलाबजाम सोडलेले आहेत. साधारण इथं 15-16 गुलाबजाम मी एकाच वेळेला सोडलेले आहेत. सुरुवातीला ज्यावेळेला गुलाबजाम वरती येतात त्यावेळेला चमचासुद्धा लावायचं नाही, फक्त आपण कढई अशी हलवून घ्यायची. हँडलवाली कढई बऱ्यापैकी वापरा, की जेणेकरून गुलाबजाम व्यवस्थित तळता येतील. एकसारखं चमच्यानं ढवळून सगळ्या बाजूनं आपण हे छान गुलाबजाम तळून घेणार आहोत. अगदी मी काळ्या जामूनसारखे छान असे ब्राऊन रंगावरती हे गुलाबजाम तळून घेणार आहे. आपलं पिठाचं प्रमाण इतकं परफेक्ट झालं आहे की आपला एकही गुलाबजाम फुटला नाही. सुरुवातीला तुम्ही पाहिला असेल, आपण ट्राय केला सुरुवातीला गुलाबजाम फुटतोय का पाहायला, परंतु एकही गुलाबजाम आपला फुटला नाही. इथं तोपर्यंत आपला पाकही छान तयार झालेला आहे. तर थोडासा गरम असा पाक आपण ठेवणार आहोत. सगळे गुलाबजाम सुरुवातीला मी तळून घेतलेले आहेत आणि आता हा गुलाबजाम तुम्हाला कापून दाखवते, की या गुलाबजामला किती छान अशी जाळी पडलेली आहे. इथं पाहू शकताय किती सुंदर अशी आपल्या गुलाबजामला छान अशी जाळी पडलेली आहे.
या गुलाबजाममध्ये किती छान असा पाक मुरेल. एकदम सॉफ्ट असे गुलाबजाम आपले तयार झालेत. जाळीदार असे गुलाबजाम तयार झालेत. आतमध्ये पिठाचा गोळा किंवा पीठ अजिबात शिल्लक राहिलेलं नाही. आतपर्यंत छान तळला गेलेला आहे गुलाबजाम. हे गुलाबजाम आपण पाकात टाकणार आहोत. पण पाकात टाकताना गुलाबजाम काय करणार आहोत, आपण हा पाक 2 भागामध्ये डिवाईड करणार आहोत. अर्धा पाक मी एका बाउलमध्ये वतणार आहे आणि अर्धा पाक मी दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवणार आहे, की जेणेकरून आपले पाकामध्ये हे गुलाबजाम आतपर्यंत बुडले पाहिजेत. यासाठी अर्धा पाक आपण एका बाउलमध्ये ओतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धे गुलाबजाम आपण यामध्ये टाकणार आहोत, की जेणेकरून संपूर्ण अख्खा गुलाबजाम त्या पाकामध्ये मुरला पाहिजे. पाक आपण 2 भागामध्ये डिवाईड केल्यामुळं आपले गुलाबजाम पूर्णपणे पाकामध्ये बुडणार आहेत, की जेणेकरून पाक पूर्णपणे मुरणार आहे. रसरशीत असे गुलाबजाम होण्यासाठी ही छान टीप आहे, लक्षात ठेवा. तुम्ही एकाच भांड्यात ओतून ठेवले तर काय होतं, गुलाबजाम बुडत नाहीत पाकामध्ये आणि पाक पूर्ण गुलाबजाममध्ये मुरत नाही. यासाठी 2 भागामध्ये किंवा पसरट भांड्यामध्ये परातीमध्ये जरी ओतून ठेवले तरी चालू शकतात. गुलाबजाम पाकामध्ये टाकताना पाक खूप जास्त उकळता सुद्धा नको आहे आणि खूप जास्त थंड सुद्धा नाही. असा कोमट असा आपण पाक घेणार आहोत आणि त्यामध्ये हे गुलाबजाम टाकलेले आहेत. हे 3 ते 4 तास आपण पाकामध्ये मुरवणार आहोत. हे गुलाबजाम गुलाबजाम मी पातेल्यामध्येच जो राहिलेला पाक आहे त्यामध्येच टाकून ठेवणार आहे, की जेणेकरून खूप जास्त भांडीही भरवली जाणार नाहीत. छान रसरशीत असे आपले हलवाई स्टाईल परफेक्ट गुलाबजाम तयार झालेले आहेत. 4 ते 5 तासानंतर छान हे गुलाबजाम पाकामध्ये मुरलेले आहे. तुम्ही पाहू शकताय किती छान पाक आतपर्यंत या गुलाबजाममध्ये मुरलेला आहे. अजिबात तेलामध्ये फुटले नाहीत किंवा गुलाबजामचा आतमध्ये पिठाचा गोळा राहिला नाही. अगदी रसरशीत गुलाबजाम आपले तयार झाले आहेत. गुलाबजामच्या या रेसिपीचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा.